नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मिसिंग लिंकवरील दरडी प्रकरणात आहे. मिसिंग लिंकवरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. दरड हटवण्याचं काम जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. दरड कोसळल्यापासून आतापर्यंत दरड हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. 80% काम पूर्ण झालेलं आहे. तर या मार्गावर कोणताही धोका नाही असं बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितलेलं आहे. मिसिंग लिंकवरील मुंबई लेन ही वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. काम हे अंतिम टप्प्यात आहे. आपण माझ्या मागे बघतोय की साफसफाई सुरू आहे. साफसफाई झाल्यानंतर सेफ्टी ट्रायल घेऊन ही लेन आहे ती वाहतुकीसाठी खुली करणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 1 ते 1.5 तासात मुंबई लेन ही वाहतुकीसाठी पूर्ववत केली जाईल. सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. सगळा राडारोडा उचलून झालाय आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे. सेफ्टी मेजर्स घेऊन जे आपले रोड अथॉरिटीज आहेत त्यांनी परवानगी दिली की सेफ्टी मेजर्स घेऊन त्यानुसार आपण 1 ते 1.5 तासात सुरू करू शकतो कनेक्टिंग. मुंबई पुणे एक्सप्रेस वेची जी मुंबईकडची लेन आहे, पुणे ते मुंबई लेन जाणारी, या ठिकाणी ही पूर्णतः बंद आहे. मुंबईकडून पुण्याला जी जाणारी लेन आहे ती पुन्हा चालू आहे. सध्या 2 वे ट्रॅफिक जे पुण्यावरनं मुंबईला जाणारे लोक आहेत ते जो आपला ओरिजिनल पूर्वीचा एक्सप्रेसवे आहे त्या ठिकाणाहून जात आहेत. त्या एक्सप्रेसवे वरती सुद्धा काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक थोडी संथ गतीने चालू आहे, परंतु दोन्ही साईडला पुणे मुंबई ही ट्रॅफिक आपली चालू आहे सध्या. काय झाले, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठे ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो. आणि याच्यातच अजून विकासाबरोबर काय मिसिंग आहे तर सामान्य लोकांची सेफ्टी नाही तर सुरक्षता या गोष्टीतून तिथं मिसिंग आहे. हा वरचा बीम आहे. म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो बीम दिसतोय तो बीम वरनं खाली आलाय. स्लॅबला काही झालेलं नाहीये, त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाहीये. जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगड त्याच्यावर आल्यामुळं, पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली हे झालेलं आहे. बाकी कुठेही ज्यांनी गेले असा धोका नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर डॅमेज नाहीये. मला आधी तर वाटत होतं हे काहीतरी एआयचा उद्योग आहे, पण नंतर तुमच्याही चॅनल्सवर सगळ्यात पाहिलं, कारण का मला विश्वासच बसत नाही की ज्या मिसिंग लिंकचा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता. शेवटी आम्हीही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की अरे वा, सगळ्यांचा वेळ वाचतोय, चांगली कॉस्टमध्ये पडूया नको, कारण का तो एक वेगळा विषय आहे. कारण का जेवढा निधी त्याच्यात टाकलाय आणि त्याच्यातून जो आउटकम आहे त्याच्यात मिसमॅच आहे. पण चला ठीक आहे, आता सगळ्यांची सोय झाली, त्याच्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या. पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे.